गुड आफ्टरनून एव्हरीवन. चलो लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं? डू यू नो असं पाहिलेलं होतं आणि त्याच्याबद्दल आपली चर्चा पण झालेली होती. आता पाहायचं आपल्याला नेक्स्ट पॉइंट, यूज युअर ब्रेन पॉवर. यूज युअर ब्रेन पॉवर. आता आपण या ठिकाणी आपल्या डोक्याचा वापर करायचा आहे. काय करायचंय? आपल्याकडे जे काही डोकं आहे ना, त्या डोक्याचा वापर करायचा आहे. त्याच्यातला प्रश्न क्रमांक पहिला, विच इज द ऑक्सिडंट यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. आपल्याकडे जे पाणी येतं महानगरपालिकेचं, हे जे पाणी आहे, आता आपण सगळे बायपासला राहतो किंवा काही जण शिवाजीनगरला राहतात, ज्यांच्याकडं महानगरपालिकेचं पाणी येतं त्यांना काही अडचण नाही आहे, कारण ते ऑलरेडी प्युरिफाय करून येतं. मग त्या ज्या ठिकाणी प्युरिफिकेशन प्लांट आहे, वॉटरचं प्युरिफिकेशन करण्याचा जो प्लांट आहे, आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडं अख्ख्या औरंगाबाद शहराला पाणी पैठणवरून येतं. आता पैठणवरून पाणी कुठून येतं? तर पैठणला एक धरण आहे, त्या धरणात पाणी येतं, वेगवेगळ्या नद्यांचं नाल्यांचं सगळं काही पाणी. आता ते पाणी स्वच्छ आहे का घाण आहे हे तुम्हाला सांगायची काही गरज नाही, कारण नदी त्यालाच मिळते, नाला त्यालाच मिळतो, छोटा नाला मोठा नाला गटर सगळे त्या पात्रात ॲड होतात आणि मग ते सगळं पाणी पैठणच्या धरणात जमा होतं आणि ते पाणी औरंगाबादला ट्रान्सफर केलं जातं फॉर ड्रिंकिंग पर्पज. आता थोडंसं विचार करा, मग ते पाणी स्वच्छ आहे का? नाही. तर मग ते पाणी स्वच्छ करण्यासाठी एक प्युरिफिकेशन प्लांट असतो आणि त्या प्युरिफिकेशन प्लांट्समध्ये वेगवेगळ्या प्रोसेस केल्या जातात. तर तसं वॉटर प्युरिफिकेशनमध्ये प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटरसाठी कुठला ऑक्सिडंट वापरला जातो? तर त्याचं नाव आहे KMnO4. काय म्हणायचं याला? KMnO4. काय नाव आहे याचं? व्हॉट इज नेम? पोटॅशियम परमॅंगनेट. विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडं बोलत बोलत लास्ट लेक्चरला एका व्हिडिओमध्ये थोडंसं बोललं गेलेलं आहे. KMnO4ला सुद्धा पोटॅशियम डायक्रोमेट बोललं गेलेलं आहे. ते पोटॅशियम डायक्रोमेट नाही, KMnO4 प्लस H2SO4ला ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट म्हणतात. मी इकडे त्यांची नावं पण लिहून दिलेली आहेत, एवढं लक्षात घ्या. नको तिथं बोट ठेवू नका, कारण रिझन असं आहे बोलत बोलत ते, कारण डायक्रोमेटलाच म्हणजे परमॅंगनेटलाच डायक्रोमेट म्हटलं गेलेलं आहे, पण तो तसं नाही, तुम्हाला नाव त्याचं लिहून दिलेलं आहे. चला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं. काय आहे पहिला प्रश्न? व्हॉट इज द ऑक्सिडंट यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. ड्रिंकिंग वॉटरच्या प्युरिफिकेशन करण्यासाठी बेसिकली कुठल्या ऑक्सिडंटचा वापर केला जातो? हे ऑक्सिडंट आहेत. ऑक्सिडंट म्हणजे काय? जे ऑक्सिजन अवेलेबल करतात ऑक्सिडेशन करण्यासाठी. मुद्दा लक्षात घ्या. ऑक्सिडंट काय आहेत किंवा ऑक्सिडायझिंग एजंट काय काम करतात? आता कुठलंही एजंट लक्षात घ्या, समजा LIC एजंट आहे. LIC एजंट काय? तुमच्याकडं वेगवेगळ्या पॉलिसी अवेलेबल करून देतो. मुद्दा लक्षात घ्या. ऑक्सिडायझिंग एजंट हा जो एजंट आहे, दुसऱ्याला ऑक्सिजन घेण्यासाठी ऑक्सिजन अवेलेबल करून देतो. मुद्दा लक्षात आला? जसा की LIC पॉलिसी एजंट हा वेगवेगळ्या पॉलिसी तुम्हाला घेण्यासाठी अवेलेबल करून देतो, अगदी तशा पद्धतीचा हा कन्सेप्ट आहे. लक्षात आला? हा कोण आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. नाव काय याचं? पोटॅशियम परमॅंगनेट. याच्यासोबत H2SO4 जोडलं तर काय होतं? ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट. पहिल्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर. त्याच्यानंतर why is the potassium permanganate is used during cleaning of water tank. पाण्याचं टँक वॉश करण्यासाठी
पाण्याचं ज्या ठिकाणी पाणी साठवता खूप दिवस पाणी त्याच्यामध्ये साठलं जातं, तर ते पाण्याचं टँक वॉश करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कशाचा वापर केला जातो? तर पोटॅशियम परमॅंगनेटचा, ते टँक क्लीन करण्यासाठी पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर केला जातो. कारण रिझन असं आहे, पोटॅशियम परमॅंगनेट ॲक्ट ॲज अ बेस्ट ऑक्सिडायझर and it is to reduce, to oxidize, it is a best oxidizing agent, or it is a best oxidizer to oxidize organic matter. पोटॅशियम परमॅंगनेट काय आहे? बेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. आणि याचा वापर कुठे करणार आहोत? वॉटर प्युरिफिकेशन प्लांटचं जे टँक आहे ते टँक क्लीन करण्यासाठी पोटॅशियम परमॅंगनेट यूज ड्युरिंग क्लिनिंग ऑफ वॉटर टँक. वॉटर टँकचं क्लिनिंग करण्यासाठी आपण पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर करतो. पोटॅशियम परमॅंगनेट ॲक्ट ॲज अ बेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट, आणि हा बेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळं तोच ऑक्सिडाइज ऑर्गॅनिक मॅटर, इट ऑक्सिडाइज ऑर्गॅनिक मॅटर. हा बेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे तो काय करतो? ऑक्सिडाइज करतो. कोणाला? त्या टँकमध्ये जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे, जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे ते ऑक्सिडाइज करतो. आणि त्याचबरोबर टू कंट्रोल द टेस्ट अँड ओडर. त्याचबरोबर आणखीन काय काम करतो? टू कंट्रोल द टेस्ट अँड ओडर. तर तो काय काम करतो? कंट्रोल करतो. काय कंट्रोल करतो? टेस्ट आणि ओडरला कंट्रोल करतो. आणि हे सगळं असं होतंय. पोटॅशियम परमॅंगनेट काय आहे? बेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे. बेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळं त्या पाण्यामध्ये जे ऑर्गॅनिक मॅटर आहे, जसं की अल्गी आहे, त्याचबरोबर बरंच काही म्हणजे वेस्ट मटेरियल आहे, तर त्याचं काय करतं? तो ऑक्सिडाइज करतो ऑर्गॅनिक मॅटरला. आणि त्याच्यामुळं ते ऑर्गॅनिक मॅटर त्या पाण्यामध्ये असल्यामुळं पाण्याचा ओडर, पाण्याचा जो वास आहे तो वास बॅड ओडर येतो. तर त्या ऑक्सिडायझिंग एजंटमुळं ती बॅड ओडरसुद्धा कंट्रोल होतं. आणि त्याची जी टेस्ट खराब झालेली आहे ते टेस्टसुद्धा काय होते? ते टेस्टसुद्धा काय होते? मेंटेन राहते. म्हणजे टेस्ट बदलत नाही. चला ओके, इथपर्यंत कळलं का सगळे? ह्या 2 प्रश्नाची उत्तर कळली का सगळ्यांना? नक्की. चला पुढे जाऊया. तुमच्याकडे काही रिॲक्शन दिल्यात, जी आपण तिसरी डेफिनेशन दिलेली होती. कोणती डेफिनेशन दिली होती? डेफिनेशन नंबर 3 दिलेली होती. या डेफिनेशनमध्ये आपण सांगितले होते, पहिली डेफिनेशन काय होती ऑक्सिडेशनची? गेन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. दुसरी डेफिनेशन काय होती? लॉस ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. तिसरी डेफिनेशन काय होती? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. तर ते बघण्यासाठी आपल्याकडे टेक्स्टबुकमध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट दिलेल्या आहेत. तर ही कन्सेप्ट देत असताना पोटॅशियम परमॅंगनेटची फेरिक सल्फेट सोबत, नॉट फॉर फेरिक, फेरस सल्फेट सोबत बघा, वी सी जस्ट नाव द पोटॅशियम परमॅंगनेट इज अ केमिकल ऑक्सिडंट अँड वी हॅव अ लुक ॲट द फॉलोइंग रिॲक्शन. असं तुमच्याकडे एक कंडिशन दिलेली आहे आणि तुमच्याकडे एक केमिकल रिॲक्शन दिली आहे. ती केमिकल रिॲक्शन मी पण या ठिकाणी मांडतो आहे. याच्यावरनं आपल्याला खूप काही गोष्टी शिकायच्यात. त्या रिॲक्शनवरनं आपल्याला खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत. तर त्या कोणत्या? चला आपण पहिल्यांदा रिॲक्शन लिहू आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकूया. ओके, चलो. रिॲक्शन अशी आहे, ट्वाइस ऑफ KMnO4, ट्वाइस ऑफ KMnO4 reacts with the ferrous sulfate 10 times FeSO4 प्लस काय आहे? सल्फ्युरिक ॲसिड आहे 8 times H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड आहे. आता बघा, हा ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट झाला. आणि मग यापासून मिळणारे जे कंपाऊंड आहेत, यापासून काय काय मिळते पहा? पोटॅशियम सल्फेट,
K2SO4, त्याच्याचबरोबर मॅंगनीज सल्फेट, याच्याबरोबर आणखीन काय मिळतं, मॅंगनीज सल्फेट, ट्वाइस ऑफ MnSO4 प्लस आणखीन काय मिळते पहा, फेरिक सल्फेट, 5 टाइम्स Fe2SO4 टेकन थ्राइस प्लस 8H2O, क्लिअर. तर ही केमिकल रिॲक्शन आपल्याकडं दिलेली आहे. आता याच्यामध्ये हा काय आहे, पोटॅशियम परमॅंगनेट, ऍसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट. हा ऍसिड आहे म्हणजे काय झाला, ऍसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट. हा काय आहे, स्ट्रॉंग, काय आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग, बरोबर ना, ऑक्सिडायझिंग एजंट. यालाच काय म्हणायचं, ऑक्सिडंट. याला काय म्हणायचं, ऑक्सिडंट. क्लिअर, सगळ्यांना कळते का बघा. कंपाऊंड काय आहे, पोटॅशियम परमॅंगनेट काय करतो, ऑक्सिडाइज बाय, याच्यामुळं ऑक्सिडेशन होतं. कोणाचं ऑक्सिडेशन होतं बघा, याच्यामुळं कोणाचं ऑक्सिडेशन होतं बघा. विच कंपाऊंड इज ऑक्सिडाइज बाय पोटॅशियम परमॅंगनेट इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड इन धिस रिॲक्शन. याच्यामध्ये कोण ऑक्सिडाइज होतं, तर KMnO4 मुळे कोण ऑक्सिडाइज होतं, फेरस सल्फेट ऑक्सिडाइज होतो. या ऍसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेटमुळं हे काय आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. मग हा काय केला, ऑक्सिडायझिंग एजंट काय काम करतो, ऑक्सिडेशन अवेलेबल करून देतो. कोणाला ऑक्सिजन अवेलेबल करून देतो, एखाद्या सबस्टन्सला. कशासाठी, की त्यांनी ऑक्सिडेशन करावं, यांनी ऑक्सिडेशन करावं, यासाठी ते काय करतात, लक्षात येते का, काय करतात, ऑक्सिजन अवेलेबल करून देतात. आता आपण नेसेंट ऑक्सिजनची रिॲक्शन बघितली. या दोघांची जर रिॲक्शन झाली, इथं कोइफिशियंटचं तुम्ही बाजूला ठेवा. हा कोण आहे, सल्फ्युरिक ऍसिड. हा कोण आहे, पोटॅशियम परमॅंगनेट. मग या दोघांचं कॉम्बिनेशनला काय म्हणू आपण, ऍसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट. हे काय काम करतात, ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, ऑक्सिडंट म्हणतो. काय काम करतात, नेसेंट ऑक्सिजन अवेलेबल करतात. कोणासाठी, दुसऱ्या एखाद्या रिॲक्टंटसाठी. म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी ऑक्सिडेशन केलं पाहिजे. म्हणजे याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी, फेरस सल्फेटचं ऑक्सिडेशन करण्यासाठी यांनी ऑक्सिजन अवेलेबल, नेसेंट ऑक्सिजन अवेलेबल करून दिलेला आहे. आणि त्यामुळं जर काळजीपूर्वक पहा, त्यामुळं या रिॲक्शनमध्ये आपल्याला जो चेंज आहे, FeSO4चं कन्व्हर्शन Fe2SO4 टेकन थ्राइसमध्ये झालेलं पाहायला मिळतं. बरोबर आहे का बघा. FeSO4चं बाकीचं काही देणं घेणं नाही. पोटॅशियमची व्हॅलेन्सी इथं पण 2 आहे, सल्फेट ॲज इट इज आहे. मॅंगनीजची व्हॅलेन्सी इथं 2 आहे. बदल कुठं झालेला आहे, हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. या गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवा. सगळ्यांना कळतंय काय चाललंय ते, कळतंय का काय चाललंय ते. हे दोघं जणांचा जर विचार केला, दीज टू आर कंबाईन. हा काय आहे, पोटॅशियम परमॅंगनेट. हा काय आहे, सल्फ्युरिक ऍसिड. या दोघांच्या मिक्सरला काय म्हणतो, ऍसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट. हे काय काम करतात, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, म्हणजेच ऑक्सिडंट आहेत. ते काय काम करतात, ऑक्सिजन अवेलेबल करतात. कोणासाठी, दुसऱ्याला देण्यासाठी. आणि तो काय करतो, हा जो कंपाऊंड आहे हा ऑक्सिडेशन करतो. आणि मग ऑक्सिडेशन झाले की नाही याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर बेसिकली बाकीचं कुठेही बदललेलं नाही. या ठिकाणी रिॲक्टंटमध्ये FeSO4 आहे, तर प्रोडक्टमध्ये आहे Fe2SO4. मग या ठिकाणी कन्व्हर्शन काय झालं, FeSO4चं कन्व्हर्शन Fe2SO4 टेकन थ्राइस मध्ये झालं. इनडायरेक्टली
या रिॲक्शनमध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर याचे तुकडे कसे होतात, Fe प्लस 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 SO4 मायनस मायनस आणि इकडं होतं Fe प्लस 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 अँड SO4 मायनस मायनस. आता बेसिकली तुमचाही प्रश्न असा असेल, सर इथं SO4 टेकन थ्राईस आहे, 3 घेतलं तरी काय अडचण नाही. आपला मुद्दा काय चाललाय पहा, इथं ऑक्सिडेशन, याच्या डोक्यावरती चार्ज किती आहे -2, याच्या डोक्यावरती चार्ज किती आहे -2, याच्या डोक्यावरती चार्ज किती आहे +2 आणि याच्या डोक्यावरती चार्ज किती आहे +3 आणि दॅट्स इट. इथंच ते प्रोसेस झालेली आहे. लक्षात आलं का? याच ठिकाणी प्रोसेस झालेली आहे. तर काळजीपूर्वक पहा. आता तुम्हाला एक्झाम्पल देतो या ठिकाणी. जर समजा Na होता, त्याने एका इलेक्ट्रॉनचा लॉस केला, Na प्लस झाला, एका इलेक्ट्रॉनचा लॉस केला, बरोबर. त्याचबरोबर मॅग्नेशियम पाहिलेला होता, मॅग्नेशियमने 2 इलेक्ट्रॉनचा लॉस केला, 2 पॉझिटिव्ह चार्ज 2 इलेक्ट्रॉनचा लॉस केला. आता मी काय म्हणतो आहे, जरा काळजीपूर्वक पहा. पहिल्यांदा हा मॅग्नेशियम होता, मॅग्नेशियमने एका इलेक्ट्रॉनचा लॉस केला, तर इथं एकच इलेक्ट्रॉन येईल, बरोबर ना, एकच इलेक्ट्रॉन येईल. आणि पुन्हा मॅग्नेशियम प्लस आयन्सनी आणखीन एका इलेक्ट्रॉनचा जर लॉस केला तर काय येईल, या ठिकाणी इलेक्ट्रॉन एक येईल, पण इथं पॉझिटिव्ह चार्जेस किती येतील, 2 पॉझिटिव्ह चार्जेस येतील. मग आपली तिसरी डेफिनेशन या ठिकाणी कामाला येते. कोणती होती तिसरी डेफिनेशन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज किती 2, याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज किती 3. म्हणजे लक्षात आलं का बघा. म्हणजे हे कधी शक्य आहे बघा, इथं पॉझिटिव्ह चार्ज किती 1, इथं पॉझिटिव्ह चार्ज किती 2, म्हणजे याच्यापेक्षा पॉझिटिव्ह चार्ज या ठिकाणी एकाने इन्क्रीज झाला, म्हणजे याच्यापेक्षा याचा ऑक्सिडेशन नंबर वाढला. आता याचा ऑक्सिडेशन नंबर हे जे आहे, हे जे रॅडिकल्स आहेत, रॅडिकलची संख्या या ठिकाणी लिहितो आहे. किती रॅडिकल्स आहेत, 2 रॅडिकल्स आहेत, 2 पॉझिटिव्ह चार्ज. किती रॅडिकल्स आहेत, 3 पॉझिटिव्ह चार्ज आहेत, 3 रॅडिकल्स आहेत. याचा जो नंबर आहे, हा नंबर इकडं एकाने इन्क्रीज झाला, म्हणजेच काय झालं बघा, या Fe प्लस प्लसनी एका इलेक्ट्रॉनचा लॉस केला, म्हणून त्या ठिकाणी Fe+3 तयार झालेला आहे. म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, आता डेफिनेशन या ठिकाणी आली, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. चला, क्लिअर झालं का बघा, सगळ्यांना समजतंय का? आता त्या कन्सेप्ट टेक्स्टबुक मधल्या मी थोडंसं वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. आलं का? मग आता याचं नाव काय, याचं नाव फेरस, FeRROUS, याचं नाव आहे फेरस. याचं नाव आहे, याचं जे नाव आहे फेरिक आहे, FeRRIC. फेरसचा फेरिक मध्ये कन्व्हर्शन झाला. जेव्हा याच्यावरती 2 पॉझिटिव्ह चार्ज असतात त्याला आपण फेरस म्हणतो, 3 पॉझिटिव्ह चार्ज आले तर त्याला आपण फेरिक म्हणतो. याच्याऐवजी तुम्ही असं पण लिहू शकता, इथं +2 या ठिकाणी +3 असंही लिहू शकता, तसं काही अडचण नाही. कळलं इथंपर्यंत? मग या रिॲक्शनला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन, कारण इथं काय झालं, लॉस ऑफ, यांनी एका इलेक्ट्रॉनचा लॉस करून याच्यामध्ये कन्व्हर्शन केलं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉनला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. मग या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन झालं की नाही, याचं ऑक्सिडेशन झालं की नाही बा, कोणी ऑक्सिडेशन घडवून आणलं, ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेटमुळं फेरस सल्फेटचं ऑक्सिडेशन झालं आणि त्याचं फेरिकमध्ये कन्व्हर्शन झालं. म्हणजेच इनडायरेक्टली ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅंगनेट हा बेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे, याच्यावरून आपल्याला प्रूव्ह होतं. तर बघा, फेरिक आयन कुठं आहे, फेरिक आयन, हा फेरिक आयन इज फॉर्म फ्रॉम फेरस आयन. द पॉझिटिव्ह चार्ज इज इन्क्रीज बाय 1 युनिट. याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज किती 2, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज किती 3. मग पॉझिटिव्ह चार्ज कितीने वाढला, एकाने वाढला. इकडे किती पॉझिटिव्ह चार्ज होते 2, इकडे किती झाले 3. पॉझिटिव्ह चार्ज कितीने वाढला, बाय 1 युनिट. व्हाईल दिस हॅपन्स, द फेरस आयन लूजेस 1 इलेक्ट्रॉन. फेरस आयननी एका इलेक्ट्रॉनचा लॉस केला आणि फेरिकमध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. आलं का लक्षात?
ferrous ion loses one electron from this may undergo a new definition of oxidation. Oxidation means losing one or more electron. आपण वन ऑर मोर लिहिलं नाही, डायरेक्ट लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ऑक्सिडेशन असं लिहिलेलं होतं. चला, कळलं का सगळ्या गोष्टी क्लिअर? काही शंका आहे का? काही शंका आहे? चला ठीक आहे, आज या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.